अपघातग्रस्तांच्या मदतीला तात्काळ धाव घेत मानवतेचे दर्शन घडवणारे पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनशील आणि कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्त्वाची प्रचिती दिली। बोईसर चिल्हार मार्गावरील नागझरी गावाजवळ झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला त्यांनी स्वतः पुढाकार घेत तातडीने रुग्णालयात दाखल करून वेळेत उपचार मिळवून दिले। मिळालेल्या माहितीनुसार एक तरुण दुचाकीवरून बोईसर चिल्हार मार्गाने जात असताना अचानक समोर कुत्रा आल्याने त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि तो जोरात रस्त्यावर कोसळला। या अपघातात त्याच्या डोक्याला व शरीराच्या विविध भागांना गंभीर दुखापत झाली। याच वेळी त्या मार्गावरून जात असलेले पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नजरेस हा प्रकार पडताच त्यांनी क्षणाचा विलंब न लावता आपले वाहन थांबवले। त्यांनी जखमी तरुणाची विचारपूस करून त्याला धीर दिला, तसेच सोबत असलेल्या पोलिसांना तात्काळ मदतीच्या सूचना दिल्या। पोलिसांच्या साह्याने जखमीला त्वरित नागझरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यावेळी त्याच्यावर वेळेत उपचार सुरू होऊ शकले। या घटनेमुळे पोलीस दल हे केवळ कायदा व सुव्यवस्था राखणारे नसून संकट समयी नागरिकांच्या मदतीला धावून जाणारे संवेदनशील मित्र असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे। पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या या तत्पर आणि माणुसकीपूर्ण कृतीचे नागरिकांकडून तसेच सामाजिक स्तरांवर सर्वत्र कौतुक होत आहे। अपघाताच्या प्रसंगी गोल्डन अवर अर्थात पहिला तास अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। अशा वेळी वेळेत मदत मिळाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात। यतीश देशमुख यांनी दाखवलेली तत्परता ही प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी ठरत आहे। अपघात पाहून तमाशा करू नका, तातडीने मदतीचा हात द्या। वेळेत दिलेली मदत एखाद्याचा जीव वाचवू शकते। माणुसकी ही सर्वात मोठी जबाबदारी आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।